करवीर तालुक्यातील उंचगाव इथं घाटगे पाटील इंडस्ट्रीज समोर असलेल्या मंगलम हॉस्पिटलमध्ये अवघ्या 28,000 रुपयांच्या रकमेसाठी रुग्णाचा जीव घेतल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केलाय। या आरोपाच्या पार्श्वभूमीवर संतप्त नातेवाईकांनी आज सकाळपासून हॉस्पिटलच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। या प्रकरणाची प्रशासनाकडून दखल घेतली जाणार का, आरोपांची सत्यता समोर येणार का आणि दोषींवर कारवाई होणार का, याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय। संध्याकाळी जरा छातीत दुखत होतं। मग मला म्हटले जरासं दवाखान्याला जाऊन येऊ काय। मग आम्ही सगळे म्हटलं चला जाऊन येऊया म्हटलं। तर इथं आलो, दाखवलं इथं। ते काय म्हटले नाही तुमचे पेशंट नॉर्मल आहे म्हटले, काय एवढं अडचण नाही म्हटले। आपले बीपी वगैरे सगळे व्यवस्थित आहे म्हटले। ठीक आहे म्हटलं, वरती पण बीपी वगैरे व्यवस्थित होता। मग ही पोरं 2-3 होती इथं। आम्ही मग घरी गेलो। घरी गेल्यानंतर आम्हाला एक 11 11:30 वाजता फोन आला की तुमच्या मोठ्या माणसाने बोलवून घ्या म्हटलं। मग आमचं पोरग, मग आम्ही इथं आलो। मग आल्यावर काय म्हटले, तुमचं पेशंट क्रिटिकल आहे, असं असं आहे म्हणून सांगितलं त्यांनी। ठीक आहे म्हटलं, आम्ही पेशंट घेऊन जाऊ का, तुमच्याकडे इथं इलाज होतोय का? नाही, इथं आम्ही इलाज बी करू शकतो, तुम्ही घेऊन जायचं असलं तर घेऊन जाऊ शकता। म्हणलं सर तुम्ही असं का बोलताय, मला इथं इलाज करा म्हटलं तुम्ही। सरस्वतीला मी गाडी सांगतो, गाडी सरस्वतीला सांगतो म्हटले। मग आमचे हे मित्र हे होते, पाहुणे होते। मग ठीक आहे म्हटलं, सांगूनंतर म्हटलं पैसे भरायला लागणार म्हटले 28,000 रुपये। मग साहेब त्या टायमाला 12:30 वाजले होते, 12:30-1 वाजलेलं होतं। मग त्या सरासनी मी काय म्हटलं, सर आता 12:30-1 वाजलेला आहे, 28,000 रुपये काही जोडणार होणार नाही। माझी स्विफ्ट गाडी आहे, 2 मोबाईल आहेत। परत राजू म्हटला माझी एक गाडी आहे, स्प्लेंडर गाडी आहे, ह्या सगळ्या गाड्या ठेवा, पेशंट आमच्या ताब्यात द्या। नाही नाही, तुम्हाला पेशंट मी देऊ शकत नाही म्हटलं। असं साहेब मागं पुढं करत असताना मग आम्ही साहेबांनी फोन केला, साहेब मला असं करायला नाही। तोपर्यंत त्यांनी पोलीस गाडी मागून घेतली साहेब। आम्ही तर काही दंगा केला नाही, काही नाही। मग लास्टला साहेब 5:30 ला पेशंट त्याने 5 वाजता पेशंट साहेब त्याने शिंदे साहेबांना सांगितल्यामुळं, आपले डॉक्टर त्यांनी सांगितल्यामुळे, त्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे त्याने पेशंट घेऊन जावं म्हटले। तरी पण साहेब त्याने वरनं व्हेंटिलेटर दिलं नाही साहेब, ते पण रेकॉर्डिंग आहे इथं साहेब। त्यांनी व्हेंटिलेटर पण खाली लावून दिला। ते दुसऱ्या डॉक्टर होते, आपल्या ह्याच्याबरोबर डॉक्टर, अँब्युलन्स बरोबर डॉक्टर होता। ते म्हणलं तुमचं तुम्ही पेशंट घेऊन जायचं, मी पेशंटला हात लावणार नाही म्हटला। तो डॉक्टर म्हणाला, अहो तुमचं पेशंट आहे, तुम्ही मला अँब्युलन्स पर्यंत आणून द्या, माझं मी घेऊन जातो। नाही नाही म्हटलं, ते तुमचं तुम्ही पेशंट घेऊन जायचं म्हटलं। लास्ट आमचा भाऊ त्यांनी लास्ट गाडी घ्या, सगळं सांगितलं, तरी पण तो डॉक्टर काय ऐकलं नाही। मला पैसेच पाहिजे म्हणलं, पैसे भरले तुम्ही देणार नाही सर म्हटलं। 12:30-1 वाजत म्हटलं साहेब, 5-6 लाखाची गाडी आहे म्हटलं, गाडी ठेवा म्हटलं, 4 मोबाईल आहेत, मोबाईल ठेवा म्हटलं साहेब। म्हटलं तुम्हाला उद्या सकाळी मी तुम्हाला 6 वाजता पैसे पोच करतो, तरी पण तो माणूस काय ऐकलं, त्याच्या हलगर्जीपणामुळे साहेब माझा भाऊ गेला।